मानकुर्द शिवाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचे जोरदार निषेध आंदोलन। महिलांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात। मानकुर्द शिवाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचे जोरदार निषेध आंदोलन। महिलांच्या सन्मानासाठी भाजप मैदानाच्या घोषणा। मानकुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराज नगर मंडळाच्या वतीने इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। विशेषतः महिलांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात अशा घोषणा देत महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या आंदोलनाला भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या आंदोलनात भाजप नेते हेमंत भास्कर, भाजप नेते धर्मवीर सिंग, प्रितेश मिश्रा, संदेश देठे, संजय निराळे, संजय साळवे, कुसुम चौबे, प्रितेश मिश्रा, बिरजू आलदार, वॉर्ड क्रमांक 138 चे अध्यक्ष किरण देवकाते, वॉर्ड क्रमांक 136 च्या अध्यक्षा अनिता मिसाळ, श्रुती खोपकर, पल्लवी सावंत, दुर्गेश्वरी शेट्टी आणि विजय गुप्ता यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मानकुर्द शिवाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक मोठ्या प्रकारचे एक आंदोलन घेण्यात आलं। आपण जर रोज पाहिलं सोशल मीडियावरती, न्यूज चॅनलवरती, रोजच्या रोज इंडिया आघाडीतील नेते हे भारतीय जनता पार्टीची किंवा महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या नेत्यांवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीची व खालच्या दर्जाची टीका करत आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं असेल तर हिंदू धर्माचा वारंवार अपमान करत आहेत। ज्याबद्दल पप्पू यादव सारखे नेते असतील त्यांनी ज्या प्रकारची दानपेटीची पळवण्याचा जो प्रयत्न केला त्या आहेत। कंगना राणौत, आमच्या खासदार कंगना राणौत त्यांच्याबद्दल बोलतात। आणि आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा पवारजी यांच्याबद्दल जे अतिशय कथित जे वक्तव्य केले, या गोष्टीचा आम्ही सन्मान करतो। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महिलांचा आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा एक कार्यकर्ता आहे। तर त्यामुळं काँग्रेस पक्षाची जागा दाखवण्यासाठी आज आम्ही प्रभाग क्रमांक 138 राम मंदिरपासून काँग्रेसच्या कार्यालयावरती आमचा मोर्चा होता, परंतु शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आम्हाला अटक करण्यात आली। त्यानंतर आमचे नाव नंबर्स लिहून घेण्यात आले। परंतु ठीक आहे, आम्ही एकच सांगू इच्छितो की आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही। इथला प्रत्येक कार्यकर्ता हा चळवळीतून उभा राहिलेला आहे, हा संघर्षातून उभा राहिलेला आहे। त्यामुळं असल्या गोष्टींना भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता भीती घालत नाही, घाबरतही नाही। हमें ना देवेंद्र जी और मोदी जी जिस तरह महिलाओं के सम्मान के लिए सब कुछ करते रहते हैं, हमेशा महिलाओं के सम्मान के लिए बीजेपी हमेशा महिलाओं के सम्मान के लिए ही काम करती है। आज पप्पू हो गए जो सुमित्रा जी के बारे में बोले और भी बोले, इसलिए हमने आज नारी के सम्मान के लिए ये आंदोलन किया। हमारे कार्यकर्ताओं ने तो बहुत बढ़ चढ़ के हिस्सा लिया। हमारी संख्या भी अच्छी थी। हम लोग राम मंदिर से कांग्रेस कार्यालय तक जाने वाले थे, लेकिन बीच में ही पुलिस ने रोक लिया, तो इसलिए हम लोग को चौकी में लेके आ गए। तो हमारा आंदोलन अच्छा हुआ। या राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे, केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आहे, पण कार्यकर्ता अजूनही तितकाच संवेदनशील आहे। सरकार आपलं काम करत राहील। या तात्कालीन जे कॉकरोच आंदोलन असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, त्यांची जी वागणूक ह्या देशभर चाललेली आहे की महिलांचा अपमान करायचा, महिला विधायक असू दे, संविधानिक पदावर उपमुख्यमंत्री असू दे, त्यांचे सगळेजण, मग आता दुसरा एक पप्पू पैदा झाला आहे यूपी बिहारमधला, इकडे तर देशभरात एक पप्पू आहे, तर बिहारमध्ये असे अनेक पप्पू, महाराष्ट्रात 1-2 पप्पू आहेत की ज्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी नको नको त्या गोष्टीचा
सहारा घेऊन ते बोलणं आणि ट्विटर हँडलवरती तो प्रचार करणं हे चाललेलं असताना मानखुर्द शिवाजीनगरमधले जे युवा पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष आहेत, विधानसभा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी हे इतके संवेदनशील आहे की आम्हाला माहिती आहे की विरोधी पक्ष आम्ही बघितलाय, इथेही अबू आझिम सारखा आमदार आहे, आम्ही इथे सरकारमध्ये नसल्यासारखंच असतो, पण आम्ही कधीही आमचा एकही कार्यकर्ता कधी लूज टॉक किंवा कुठल्याही विरोधी नेत्याविषयी गैरवर्तणूक करेल असं भासणार नाही. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी आणि संविधान, म्हणजे तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल राहुल गांधीने पायदळी संविधान ठेवलं, म्हणजे एवढंही भान नसलेले विरोधी पक्ष नेता असताना आम्ही सरकारमध्ये असून सुद्धा संवेदनशील कार्यकर्ता आज रस्त्यावरती उतरून निदर्शनं करतोय. त्याबद्दल आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. परवा काँग्रेसचे ट्विटर हँडलवरून एक ट्विट झाला की सुनेत्राताई पवार हे गुंगी गुडी आहे. त्यांना मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की सोनिया गांधी ह्या 40 वर्षापासून मुख्य गुडी आहे. ते गुडिया आणि संजय राऊत फार गुंडा असे आमचे वक्तव्य आहे. आणि मोदी जी के सम्मान में भाजपा मैदान में, संविधान के सम्मान में भाजपा मैदान में असा आम्ही स्लोगन देऊन हा मोर्चा काढलो. काँग्रेसपर्यंत कार्यालयापर्यंत जायचं होतं आम्हाला, पोलिसांनी आम्हाला अडवला, आम्हाला इकडे नेला. ह्या मोर्चा आम्ही काढलो आणि यशस्वी झाला आमचा.